अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ता करीते श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंथ सुलभ होतसे. बोलणे असो हे आता, पुढे वर्णो स्वामी चरित्र. अत्यादरे श्रवण करिता, सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री, नामे नुश्रिय सरस्वती. जयाची सर्वत्र ख्याती, अजरारम राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिले त्याने समस्त. नाना योग्याभ्यासी बहुत, महासाधू देखिले. करावे हठयोग साधन, ऐसे इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरवून, शोध करीती गुरूंचा. जपी तपिये संन्यासे, असंख्य देखिले. ज्ञान तयाचे पाहिले, कित्येकाचे चरण धरिले. परी गेले व्यर्थची, एके समय अक्कलकोटी. स्वामी दर्शनेच्छ धरुणी पोटी. आले नु श्री सरस्वती, महिमा श्रीचा ऐकोणी. सन्मुख पाहुणे तयाला, आज्ञा चक्र भेद कायाला. एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची, ब्रह्मारंध्री प्राणवाय. आश्चर्य करती सकळ जन, असो झालिया काही वेळ. समाधी उतरोणी तत्काळ, नृस्य सरस्वती धावले. स्वामी पदावुंजावरी, मस्तक ठेविले जडकरी. सद्य तिथ झाले अंतरी, हर्षपोटी न समाय. कुठोनी आकरती स्तुती, धन्य धन्य हे यती मूर्ती. केवळ परमेश्वर असती, रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली, तेथे माझी इच्छा पुरली. चित्ता सकल दूर झाली, कार्यभाद साधला. असोनी श्रेय सरस्वती, आळंदी क्षेत्री परतोणी येती. येथचे वास्तव्य करती, सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्म कृत्ये केली, दूर दूर कीर्ती गेली. काही दिवस एके वेळी, अक्कलकोटी पातले. घेतले समर्थाचे दर्शन, उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहुनी. पाहुनी नुश्र्या सरस्वतीसी, आश्चर्य समर्थ बोलते त्या समयसी. लोके धन्यता पावलासे, वारेशी पिळूनी. तियेसे दावे सोडूनी, तरीच श्रेष्ठ पावसे जनी. मग सहजसी सुरभुवनी, अंती जासे सुखाने. एकुणी समर्थाची वाणी, आश्चर्य वाटले सकला मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असोनी, विपरीत केवी करतील. पर्यंतरीची खून, येती तत्काळ जाणून. पाहू लागले अधोवदन, शब्द एक न बोलवे. असो तेव्हा पासोनी, सिद्धी दिदली सोडूनी. येऊनी राहिले स्वस्थानी, धर्मकृत्य बहुत केली. यशवंतराव भोसलेकर, नामदेव मामलेदार. त्यासीही ज्ञान साचार, समर्थ कृपेने जहाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, जासी प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात निवार, होऊनी बंड केले जाने. समर्थाची कृपा होता, इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटल त्याच्या चित्ता, दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी, खडग दिदले श्रीच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी, तरी खडग हाती देतील. जाऊनी बैसला दूर, श्रीनी जाणिले अंतर. त्यांचे पाहुणे कर्मघोर, राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी. तरवडाच्या झाडावरी, तलवार दिली टाकूनी. कार्य आपण योजिले, ते शेवटास न जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले, म्हणून काय दिले खडग करी. परी तो ब्राभिमाने पुरुष, खडग घेऊन तेसेच आला परत स्वस्थानाला. झेंडा उभारिला बंडाचा, त्यात त्यासी यसन आले. सर्व हेतू निष्फळ झाले, शेवटी पारिपत्य भोगले. कष्ट गेले व्यर्थची, असो स्वामीचे भक्त. तात्या भोसले विख्यात, राहती अक्कलकोटात. राजश्रीत सरदार, माया पाश तोडूनी. दृढ झाले स्वामी चरणी, भजन पूजन निषेधिनी. करता ती आनंदे, अकस्मात एके दिवशी. भयभीत झाले मानसी, यमदूत दृष्टीसी दिसती. मृत्यू समय पातला, पाहुणे या विपरीत परी. श्रीचरण धरले झडकरी, उभा राहिला काळ धुरी. नवल परी जहाले, दीनवदन होऊनी. दृढ घातले मिठी चरणी, तात्या करती विनवनी.
मरण माझे चुकवावे. हे पाहुणे असमर्थ कृत्यांतासी काय सांगत. हा से माझा भक्त आयुष्य याचे न सरले. पहिले तो ऋषभ दिसता त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे त्वा त्वरित स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोचे नवल वर्तले. तत्काळ ऋषभाचे प्राण गेले धरणी पडेल कलेवर. जन पाहुणे आश्चर्य करती धन्यता थोर वर्णिताती. बैला प्रती दिदली मुक्ती मरण चुकविले तात्याचे. ऐसे लिहा असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गूढहा. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जया जयाची करुणा करा जया जयाची यतिवरा. भक्तजन संतापहरा सर्वेश्वर गुरुराय. वर्णिता समर्थाचे गुण नाना दोष होती दन. सांगता ऐकता पावन भक्ता श्रोता दोघेही. असो कोणी एके दिवशी इच्छा धरुणी मानसी. गृहस्थ एक दर्शनासी समर्थाच्या पातला. करुणी श्रीची स्तुती माता ठेविला चरणावरती. तेव्हा समर्थ त्या ते वंदिती हास्यवदनी करोनी. फकीरे ते देई खाना तेने पुरविले सर्व कामना. पक्वाने करुणी नाना यथेच्छ भोजन देईजे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने. फिकीर बोलविले 5 जण जेऊ घातले तयाते. फकीर तृप्त होऊन जाती उच्छिष्ट उरले पात्रावरी. तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्था ते सत्वर. शेषान्न करी ग्रहण तुझे मनोरथ पूर्ण होईल. परी त्या गृहस्थाचे मन शाशंक झाले ते वदा. मने यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ चित्त. यातीमध्ये पावेल कष्ट कळता स्वजन गोष्ट हे. आला मनी असा विचार तो समर्थास कळला सत्वर. म्हणती अभाविक नर कल्पना चित्ती याची या. इतक्या माझे साहजिक कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक. येऊनी स्वामी सन्मुख स्वस्ता उभा राहिला. दारिद्र्य ग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन. द्रव मिळवया साधन त्याजवळी नसे परी. त्यासी देखुनी समर्थ म्हणतीचे उच्चिष्ट घेतरित. तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित. सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचने भाव धरिला तत्काळ मुंबईसा आला. उगाच भटको लागला द्रव मिळेल म्हणून. प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी. येऊनी एका घरापासी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊनी पाही. गृहस्थ पडला दृष्टीशी. तिने बोलविले त्याला आसनावरी बसविले. 10,000च्या दिदला नोटा आणून सत्वर. गृहस्थ म्हणे आनंदला बाई ते आशीर्वाद दिदला. द्रवलाभ होता आला शुद्धीवर सत्वर. समर्थाचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचिती. वारंवार स्तुती करती स्तोत्र गात स्वामीचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा एकोत भाविक भक्त. 20वा अध्याय गूढहा. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मुख निमित्त बदले श्री स्वामीराज. आता कडसा अध्याय 21वा. कृपा करुणी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा. भक्तजना कारणे संपवावा अवतार आता. ऐसे मन माझी येता जडदेही त्यागोनी तत्वता. गेले स्वस्तानी यतिराज शके 1800 पूर्ण. सत्वर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण. त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करुणे एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षडचक्राते भेदूनी
ब्रह्मरंध्राभिषेधुनी आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधुनी ते वधा जवळ होते सेवे करी त्याच्या दुःख झाले अंतरी शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाय अक्कलकोटी जन समस्त दुःखे करुणी आक्रंद तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामीच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला उद्धरिते जडमुडाला तो वर्णिता कोण वर्णी कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झालेसी तेतची बाळपण गेले आता कोपरिली सईने केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेठ त्यासी स्नेही झाला निकट आश्रय दाते ते माझे त्यांसी स्वामी चरणी भक्ती भावार्थ पूजन करती दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प स्वाप्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्धी देवस्थास्तवन आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केले श्री गुरु कर्दडी वनातून आले स्वामी रूपे प्रकटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाद्दी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला तृतीयाध्याय निश्चय स्वामीच कराव्या छळ आले दोन संन्यासी कल तेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामीसी पाठविले कारभार्यासी पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यासी दाविल चमत्कार तयाचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जळली कोणी प्रकार ते सातव्यात सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्म संबंधे ग्रस्त त्यासी केले दुःख मुक्त आठव्यात ते कथा खर्चुनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नवम्यात केलेसी चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात ते एकता पुणित श्रोते होती सत्याची 11वा आणि 12वा तेसाची अध्याय 13वा बाळप्पाचा इतिहास भरवा त्या माझी निरूपिला भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बस पातेली सद्भक्त तो केसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली हरिभाऊ मराठी गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 त्यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन चंदू तो दादा बुवा प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्यपे एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन 20व्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निविदले पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवारी वद्य त्रयोदशीत पूर्ण केला ग्रंथ हा बडवंत नामे माझा पिता पार्वती माता प्रतिव्रता बंधुनीता उभयता ग्रंथ समाप्त केलासी स्वामीने दिदला हवर जो भावे वाचिल जे चरित्र त्यासी आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुणांती मोक्ष पदो मिळवत्या अंगी सर्वदा विनय वसो वृथाभिमान तो नस सर्व विद्या गवसो श्रेष्ठ भक्त लागून ज्या कारणे ग्रंथ रचिता तीही प्रसिद्धी साणीला त्यासी रक्षा वेद्वयाळा कृपा गणा समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर मारा कळून आला घेऊन विष्णू कवी आपुल्या कंठी तत्काळ घालुनी चरणी ठेविल भाल सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुल इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कंथा समंत सदा परिशोध भाविक भक्त
एकविसावाध्याय गूढः श्री स्वामी चरणः परमस्तु शुभं भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णः। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।